जो स्टाफ आहे आपला संदीप पवार सर असतील या सर्वांनी त्याच्यासाठी विशेष मेहनत घेतलेली आहे आणि अर्थातच आपल्या कन्या ज्या नेहमीच कौतुकास्पद कामगिरी करतात त्यांचाही याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे. पायऱ्यांवर उभं राहू नये कारण त्या ठिकाणी अंतिमच्या वेळेस विद्यार्थी जाणार आहेत. स्टेजवर देखील पाहुण्यांसाठी जागा आहे. आपण कृपया बाजूला सेट होऊन घ्यायचं. मशालेची जी इमारत असते आपल्याला त्याच्या डाव्या बाजूला जो पूल आहे त्या ठिकाणी होणार आहे. तेव्हा राष्ट्रगीताची धून वाजेल तेव्हा आपण या परेडचं नेतृत्व करते अंकिता गुरव, वाईस स्पोर्ट्स कॅप्टन वैष्णवी साळुंके, स्कूल कॅप्टन आसावरी काळे, वाईस स्कूल कॅप्टन शिवानी निकम आणि निशान टोली जी आहे मध्ये नॅशनल प्लेयर असणारी वैष्णवी मांडेकर निशान टोलीचं नेतृत्व करते. त्याचबरोबर इयत्ता 10वी आणि 11वीच्या विद्यार्थिनी या प्लाटून कमांडर्स म्हणून काम करतात. आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स असे 3 प्लाटून्स आपल्या समोर. 46 मिनिटांनी ध्वजवंदन होणार आहे. त्याबरोबर मागच्या पायऱ्यांवर देखील थांबू नये. काही मिनिटांमध्येच आजच्या प्रमुख अतिथी त्यांच्या हस्ते या ठिकाणी आपल्या सर्वांना माहितीच आहे की आजच्या प्रमुख अतिथी या आपल्या प्रशालेच्याच पहिल्या बॅचच्या विद्यार्थिनी कुमारी सायली नांदे, नायब तहसीलदार. नुकतीच या पदी त्यांची निवड झालेली आहे आणि त्या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आहेत. पुढे त्या UPSC साठी सुद्धा प्रयत्न करत आहेत. अशाच आपल्या कन्यांसाठी त्यांनी देखील या प्रशालेमध्ये हस्ते त्या ठिकाणी ध्वजारोहण लगेचच होणार आहे. 8:46 मिनिटांनी बरोबर त्या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. आजच्या प्रमुख अतिथी कुमारी सायली विशेष परिश्रम हे ऑनररी कॅप्टन चंद्रकांत बनसोडे सर, सुभेदार महादेव मोहिते सर, त्याचबरोबर प्रशालेचा क्रीडा विभाग श्री संदीप पवार सर, श्री मार्तंड सर, गजानन पाटील सर, विशेष बॅच लावलेल्या इयत्ता 12वीचा प्लॅटून त्यांचा आपण टाळ्या वाजवून
आणखी जोरदार स्वागत करूया. आजच्या या परेडचं नेतृत्व करणारी अंकिता गुरव आहोत. परेडला कुठलाही डिस्टर्बन्स होईल असं आपण काही करणार नाही. MPSC परीक्षेचा त्या ठिकाणी त्यांनी परीक्षा दिली आणि आज नायब तहसीलदार पदी ती नियुक्त आहे. म्हणून UPSC साठी सुद्धा त्याच उदाहरण असणारी आपली विद्यार्थिनी आजची प्रमुख अतिथी आहे. हा आपल्या सर्वांसाठी 8वी ब चा प्लाटून आहे. मैथिली पाटील ही त्याचं नेतृत्व करत आहे. 7वी अ ब चा जो प्लाटून आपल्याला दिसतोय रोशन तावडे आणि काजल बोरसे या दोन्ही कॅडेट्स त्याचं नेतृत्व करतायत. 6वी अ ब चा जो प्लाटून असणार आहे असा प्लाटून 5वी अ ब चा म्हणजे त्याचं नेतृत्व साक्षी धनवे आणि नेहा बच्छाव या करणार आहेत. आपण सर्वजण जेव्हा हे प्लाटून जातील तेव्हा टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करणार आहोत. गेले अनेक दिवस या विद्यार्थिनी सकाळची थंडी असेल संध्याकाळी दोन्ही वेळेला खूप. चित्राताई नगरकर या देखील आलेल्या आहेत. आपल्या संस्थेचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉक्टर संतोषजी देशपांडे हे देखील आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. दिसतच आहेत. काही क्षणांमध्येच या ठिकाणी आजचे प्रमुख अतिथी हे मानवंदना घेण्यासाठी येत आहेत. एकूणच आपल्या शाळेचा परिसर आपल्याला स्वच्छ आणि नीटनेटका रंगरंगोटी केलेला जो दिसत आहे तो प्रशालेचा व्यवस्थापन बहुउद्देशीय सभागृहामध्ये जो कार्यक्रम असणार आहे आजच्या पुरुष पथकाचं नेतृत्व करत आहे इयत्ता 10वी ब ची नमस्कार. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेच्या वतीने याला जरूर भेट द्या. 5वी प्रवेश प्रक्रिया ही देखील सुरू झालेली आहे. आपल्याला सर्वांना ज्ञात आहेच. 5वी आणि 5वी ते 8वी साठी सर्व ऑनलाईन फॉर्म निःशुल्क स्वरूपात आपण त्याच्यावर भरू शकता. परीक्षेची मानवंदना घेण्यासाठी प्रमुख अतिथी कुमारी सायली नांदे नायब तहसीलदार, त्याचबरोबर प्रशालेचे कमांडंट, प्रशालेच्या प्राचार्या, आपल्या स्कूल कमिटीच्या चेअरमन डॉक्टर माधवीताई, त्याचबरोबर महामात्रा डॉक्टर चित्राताई नगरकर, आज आवर्जून उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉक्टर संतोषजी देशपांडे, सर्व अतिथी मान्यवर या ठिकाणी मानवंदना घेण्यासाठी व्यासपीठावर येत आहेत. या सर्वांचं स्वागत. आपल्याच प्रशालेमध्ये इयत्ता 5वी पासून पुढे प्रशिक्षणाचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करू.
आमच्या प्रमुख अतिथींना या ठिकाणी रिपोर्ट झालेला आहे. परेडचं निरीक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी अतिथी जात आहेत. आणि वैष्णवी जाधव पायलट होण्यासाठी अतिशय उत्तम प्रकारची अशी ड्रिल आणि कोऑर्डिनेशन लागतं जे या मुलींमध्ये आहे. अर्थातच त्याच्यामुळे या पायलटशन करत असतात. परेडचं निरीक्षण या ठिकाणी प्रमुख अतिथी मान्यवर करत आहेत. आपल्या प्रशालेमध्ये जे 6 कुळ आहेत पालकांना महत्वाची सूचना आहे. आपण फोटोग्राफी करायची पण लांबून करायची. परेडमध्ये कुठल्याही अडथळे आपण करणार नाही. आपल्या संस्थेच्या पळसे मॅडम देखील आज आवर्जून या निरीक्षणानंतर आपण सर्वजण विद्यार्थिनींचं शानदार संचलन पाहणार आहोत. आमचे सर्व छोटे सैनिक गेल्या बऱ्याच ठिकाणी मार्च पास होणार आहे. कृपया आपण रस्ता मोकळा ठेवणार आहोत. कुणी फोटोसाठी मध्ये येणार नाहीये. या शानदार संचलनासाठी विद्यार्थ्यांनी गेले. स्वच्छ आणि सुंदर परिसर दिसतो त्याच्यासाठी विशेष मेहनत ही व्यवस्थापन विभागाकडून घेतली जाते. हा परिसर आपण असाच स्वच्छ आणि नीटनेटका ठेवणार आहोत. अर्थातच कचरा पेटीत टाकणार आहोत. याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची.